प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक मोठी बातमी। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल 2.5 तास गुप्त बैठक झाली असल्याची माहिती मिळते। प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यातही बैठका सुरू असल्याचं कळतंय। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकर यांना भेटले होते आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी देखील केली होती। आणि काल रात्री बंद दाराआड प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांची नेमकी भूमिका काय असा सवाल उपस्थित होतोय। आणि यावर अधिक बोलण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नरेश जी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे, गुप्त बैठक झाली आहे। नेमकी प्रकाश आंबेडकरांची साथ कुणाला? आपली प्रतिक्रिया। हे बघा, राज्याचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन राज्यकारभार सुरू ठेवायचा हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्या संदर्भात बैठक झाली असेल। अनेक प्रश्न आहेत। हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, राजगृहाचा एक विषय आहे, अनेक विषय आहेत आणि त्या विषयावरती चर्चा झाली असणार। बरं, मात्र आगामी काळात आता प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत दिसतील का? आता आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतोय। मध्यंतरीच्या काळात माननीय उद्धव ठाकरे यांच्या समोर सुद्धा त्यांची बैठक झाली होती। लवकरच महाराष्ट्राला काही गोष्टी कळतील। बरं, मात्र ही गुप्त बैठक नेमकी कशासाठी होती? ते गुप्त बैठक कसं म्हणता येईल? ते वर्षावर भेटलेले आहेत, त्यामुळे गुप्त म्हणता येणार नाही किंवा ही गुप्त बैठक आहे म्हणून। अनेक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आमदार एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा एक महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत आणि त्या अनेक विषय आहेत महाराष्ट्राचे, त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असावी। कदाचित भविष्यातल्या युती संदर्भातही चर्चा झाली असावी। दोन्ही नेते लवकरच ते गोष्टी उघड करतील। बरं नरेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आपल्यासोबत बोलत होते आणि दोन्हीही नेते लवकरच उघड करतील की त्यांच्यामध्ये बैठकीमध्ये नेमकं काय झालंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांची साथ नेमकी कुणाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल 2.5 तास गुप्त बैठक झालेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं याआधी जाहीर केलं होतं, मात्र काल एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये गुप्त बैठक झालेली आहे आणि त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर नेमकी कुणाला साथ देणार असा प्रश्न उपस्थित होतोय। तर प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकर यांना भेटले होते आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी देखील केली होती। त्यामुळे आता या गुप्त बैठकीनं एकंदरीतच चर्चांना उधाण आलेलं आहे। काल तब्बल 2.5 तास ही दोघांमध्ये गुप्त बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे अजूनही समोर आलेलं नाहीये, मात्र आता प्रकाश आंबेडकर नेमकी कुणाला साथ देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल 2.5 तास वर्षावर ही गुप्त बैठक पार पडलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे। 31 जानेवारी पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत। 16 आणि 17 जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत। मोदी आणि शहा यांच्याकडून आता कुणाचा पत्ता कट केला जातो, कुणाला नवी संधी दिली जाते याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील शिंदे गटाला 2 मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी, तिकडे गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांनी लावलेलं पोस्टर आता चर्चेचा विषय ठरतायत, कारण आजची शांतता उद्याचं वादळ, नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे अशा आशयाचे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत। तर ठाकरे समर्थकांना त्यामुळे एकंदरीतच तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेची प्रतीक्षा असल्याचं या बॅनरमधून पाहायला मिळतंय।
त्यामुळे आता तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र चर्चांना सध्या उधाण आलंय. आणि आता बातमी आहे मुंबईकरांना लवकरच मिळणाऱ्या दिलाशाची. मुंबईकरांचा प्रवास लवकरच आणखीनच वेगवान होणार आहे. भारतातील सर्वात मोठा 22 किलोमीटरचा समुद्रावरचा पूल असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं जवळपास 90% काम पूर्ण झालंय. या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा ठरणारा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक OSD जपान तंत्रज्ञानाच्या मदतीनं उभारण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पाची पाहणी करत आढावा घेतला. मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प याच वर्षापासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात बांधून पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर ट्रान्स हार्बर लिंकवरून वाहतूक सुरू होणार आहे. ट्रान्स हार्बर लिंकमुळे शिवडी ते रायगड मधील चिर्ले हा प्रवास अवघ्या 20 मिनिटावर येणार आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्या सोबत आहेत शिंदे साहेब, देशातला सगळ्यात मोठा समुद्रावरचा ब्रिज वेगाने पूर्ण होतोय, प्रगती पथावरती आहे. कधीपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना ब्रिजवरून जाता येईल आणि आता एक महत्त्वाचा गड जो तो टाकण्यात येणार आहे. शिवडी न्हावाशेवा हा जो काय सिंगल लॉंगेस्ट सी लिंक आहे, देशातला सगळ्यात लांबीचा हा सी ब्रिज आहे. 22 किलोमीटरची याची लांबी आहे आणि हा थेट आपल्या कोस्टल हायवे मुंबईचा नरिमन ड्राईव्ह ते डायरेक्ट रायगड चिर्ले या ठिकाणी जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. 22 किलोमीटर आणि 5 किलोमीटर 27 किलोमीटरचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई आणि MMRसाठी आहे आणि हा नोव्हेंबर 23पर्यंत हा कंप्लीट होईल. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार सदा सरवणकर बोलतायत. थेट जाऊयात. त्याला रोल करूया. सरवणकर साहेब, असं कळतंय की फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलाय आणि त्यामध्ये जी गोळी आहे ती आपल्याच पिस्तुलातून चालल्याचा त्यांनी अहवाल दिलाय. हे खरं आपल्याकडनंच मी ऐकतोय. मला रात्री कोणाचे तरी फोन आले. मला असं वाटतं मी ते पूर्ण रिपोर्ट घेईन, चौकशी करेन, आपल्याशी सत्यता पडताळून नक्की आपल्याशी बोलेन आणि मला सगळ्यांशीच बोलावं लागेल. तो विषय बराच चाललाय म्हणून बरोबर. मला असं वाटतं की माझ्यापर्यंत आता काही आलेलं नाही. मी फक्त आपल्या माध्यमातून ऐकतो. पोलीस किंवा इतर कोणी आपल्यापर्यंत कोणी नाही, आल्यास तर मी लगेच सांगितलं असतं आपल्याला. बरं, पुढची कारण असं दिसतंय की त्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. नाही, कसली अडचण, काही अडचण नाही. तर तसा काही रिपोर्टच माझ्याकडे आलेला नाही आणि या सगळ्याची सत्यता पडताळल्याशिवाय मी काही बोलणं हे उचित नाही. परंतु वृत्तपत्रांमध्ये या सगळ्या संदर्भात बातम्या आलेली आहे आणि खरं आहे की ह्या बातम्यांवरती मी जर बोलायला गेलो तर मला असं वाटतं ते कठीण होईल. मी खरोखरच या बाबतीतली मला काय माहिती नाही. जेव्हा मिळेल त्यावेळेला निश्चित बोलेल, सगळ्यांना आपल्याला बोलून बोलेल. सर, मुंबई पुलिस की बैलेंसिंग रिपोर्ट आई है जिसमें ये दावा किया गया कि जो आपकी गोली चलाई थी वो आपकी बंदूक से निकली थी. पहले तो गोली चलाया नहीं था, वो बात है. बाद में अगर आया बोल रहे मेरे तो कुछ आया ही नहीं, वही बात मैं बता रहा हूँ. मैं वो रिपोर्ट का कुछ भी मेरे पास आया नहीं, तो मैं आज क्या बोल सकता हूँ. तुम्ही अजूनही ठाम आहात की ही अभी गोळी तक आपको तुमच्या बुलाया सर? क्या पुलिस ने अभी तक आपको बयान दर्ज करने को बुलाया? नहीं, मुझे नहीं बोला. अभी तक नहीं बुलाया. नहीं. तुम्ही अजूनही ठाम आहात का की गोळी तुम्ही चालवली नाही? हो, नाही, बिल्कुल नाही मी चालवली, बिल्कुल नाही. ठाम आहे मी तो त्याच्यावर. पुलिस का दावा है लेकिन वहाँ पे गन फायर हुई थी, वहाँ पे आवाज आई थी. अभी किस चीज की थी? आवाज गोली वो का क्या दावा वो देख लो आप, लेकिन मैं चलाया नहीं था, ये मैं दावे के साथ बोल पण सकता हूँ. पोलिसांचा दावा आहे की जो पोलीस आणि आपण जे आणि काय म्हणाल पोलिसांनी त्या संदर्भात संपूर्ण जबाब नोंदवलेला आहे. तो जबाब जो नोंदवला असेल तो पुन्हा तुम्ही एकदा वाचा आणि नंतर मग मला विचारा, मी सगळं सांगेन. अगर पुलिस सर आपको बुलाती क्या आप? तो मैं जाऊंगा ना, क्यों नहीं जाएंगे. अगर मेरे पास से रिवॉल्वर मंगाया, मैं दे दिया, तो क्यों नहीं जाएंगे, जाएंगे ना. लेकिन सर अगर आप कह रहे कि आपके बंदूक से गोली तो आपको बंदूक क्यों लिया गया? पुलिस ने क्यों लिया बंदूक? नहीं, अभी सवाल यही है जो ना? लेके गया उनको पूछना चाहिए आप. मैंने मंगाया, मैंने वो दे दिया. लेकिन आपसे जब बंदूक मांगा गया तो आपने उनसे सवाल जवाब नहीं किया आपकी बंदूक क्यों मांगा गया? ऐसा नहीं होता है. पुलिस है, उनका ये सारा कोई छुपा हुआ बात नहीं है. आप लोग ने इतना चलाया है और उसने मंगाया तो मुझे देना चाहिए. सर, या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाशी तुमचं मी काही कोणाशीही बोललेलं नाही. मी आता तुमच्याशी ऐकतोय. मला योग्य ठिकाणावरनं ती माहिती मी मिळवेल, त्याची सत्यता पडताळेल आणि मग आपल्याशी निश्चित बोलेल. ठीक है, थैंक यू सर. थँक्यू. तरच मी तुमच्याशी निश्चित बोलेन असं सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे आणि मी गोळी चालवली नसल्याचं सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्याचा अहवाल माझ्यापर्यंत आलेला नाहीये, त्यामुळे सत्यता जेव्हा पडताळण्यात येईल तेव्हा मी स्पष्टीकरण देईन असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.
आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात आत्ताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे शेरे यापुढे केवळ औपचारिकता ठरणार आहेत. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागानं जारी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जरी निवेदन आणि अर्जावर शेरे मारले तरी ते आता प्रशासनाला बंधनकारक असणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघणार आणि 18 जानेवारीला रात्री परत मुंबईला येणार आहेत. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी मुंबईतील विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेट्रो 2 आणि मेट्रो 7 ची पाहणी करणार आहेत. पुण्यात G20 परिषदेनिमित्त पालिकेनं आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू केलेली आहे. सायकल रॅली पाठोपाठ आज शहरात बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं. शनिवार वाड्यापासून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत ही रॅली काढली गेली. तसंच शहरात चौकात सुशोभीकरण देखील करण्यात आलंय. खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. चला रोल सर, आपण काल ट्विट केलेलं आहे आणि जम्मू काश्मीरला देखील जाणार आहे. तर भारत जोडो यात्रा याच्यामध्ये तुम्ही सामील होणार काय? सर, आपण भारत जोडो यात्रामध्ये सहभागी होत आहे, जम्मूमधून होत आहे, याला काहीच कारण? संपूर्ण देश राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं मी चित्र पाहिलं. नक्कीच राहुल गांधी यांनी आतापर्यंत साधारण 4000 किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे देशात. याचं कौतुक प्रधानमंत्र्यांनी करायला हवं. खरं म्हणजे या देशातले एक तरुण 4000 किलोमीटर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हजारो लोकांसह देशाच्या एकतेसाठी, या देशातली द्वेष भावना नष्ट करण्यासाठी चालतोय आणि लोक त्याला पाठिंबा देत आहेत. आणि या अशा यात्रेमध्ये सहभागी होणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात जेव्हा ही यात्रा आली तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे नांदेडला गेले आणि राहुल गांधी यांच्याबरोबर ते यात्रेत सहभागी झाले. आता यात्रेचा शेवटचा टप्पा आहे जम्मू काश्मीर, आणि माझं राहुल गांधी यांचं तेव्हा बोलणं झालं होतं, मी शेवटच्या टप्प्यात येईन, कारण जम्मू आणि काश्मीर हा या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक त्या भूमीशी एक भावनिक नातं आहे जम्मू काश्मीरशी, प्रत्येकाचेच असायला पाहिजे. आणि त्या नात्यानं मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहीन आणि राहुल गांधींबरोबर त्या यात्रेमध्ये सहभागी होईल. भारत जोड़ो यात्रा में आप शामिल हो रहे हैं? मैं भारत जोड़ो यात्रा में जम्मू कश्मीर यानी जम्मू से मैं शामिल होऊंगा 20 तारीख को. राहुल गांधी कन्याकुमारी से निकले हैं और कश्मीर तक जाएंगे. 30 तारीख को कश्मीर को पहुंचेंगे. एक नौजवान जो नेहरू गांधी परिवार से है और जिस परिवार ने देश के एकता के लिए, सद्भावना के लिए सर्वोच्च बलिदान दिया है, उस परिवार से एक नौजवान अगर देश जोड़ने के लिए, देश की नफरत मिटाने के लिए हजारों किलोमीटर पैदल चल रहा है और उनको एक समर्थन में लोग जुटते हैं हर राज्य में, हर गांव में, तो उनका स्वागत देश के प्रधानमंत्री जी ने भी करना चाहिए. तो हम जब नांदेड़ में आई थी, महाराष्ट्र में आई थी यात्रा, तो आदित्य ठाकरे जी खुद उसमें राहुल जी के साथ शामिल हुए थे. अभी आखिरी पड़ाव पर यात्रा पहुंच गई है जम्मू कश्मीर में. तो हमारा एक रिश्ता रहा है हमेशा जम्मू कश्मीर से, बाला साहब ठाकरे जी का एक रिश्ता रहा है जम्मू कश्मीर से. तो मैं राहुल जी के साथ जम्मू में शामिल होऊंगा. सर, दावोस को लेकर मेरा एक सवाल है कि दावोस का जो बिजनेस मीट होता है बहुत इंपॉर्टेंट होता है, लेकिन पीएम आ रहे हैं तो जो डीसीएम है इसको कैंसिल कर रहे हैं, सीएम इसको कट शॉर्ट कर रहे हैं. तो आपको क्या लगता है महाराष्ट्र में निवेश को लेकर ये कितने सीरियस हैं? ये यहाँ की सरकार थोड़ी भी सीरियस नहीं है.
प्रधानमंत्री आते हैं, बड़ी अच्छी बात है, स्वागत करना चाहिए, लेकिन इस देश के लगभग सभी राज्य के मुख्यमंत्री और उनका प्रतिनिधिमंडल डावोस में जा रहा है जी। गुजरात के भी लोग जा रहे हैं मुख्यमंत्री। तो आपने प्रधानमंत्री जी को रिक्वेस्ट करना चाहिए कि हम अगली डेट को, यहाँ के जो प्रोग्राम है लोकार्पण के, अगली डेट को करेंगे। लेकिन मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को निवेश से ज़्यादा चिंता है मुंबई महानगर पालिका का चुनाव के लिए ये सब हो रहा है। हमारे प्रधानमंत्री जी बहुत अच्छा आदमी है, वो सुन लेंगे उनकी बात, और महाराष्ट्र के ऊपर उनका प्रेम भी है। अगर रिक्वेस्ट करती है सरकार की तरफ से तो जरूर प्रधानमंत्री अगली तारीख दे सकते हैं, लेकिन दावोस की अगली तारीख नहीं मिलेगी। लेकिन शिंदे जी हो या फडणवीस जी हो, सबसे पहले राजनीति और बाद में महाराष्ट्र और देश, ये उनका चल रहा है। आज महाराष्ट्र निवेश के मामले में नीचे गिर रहा है पूरे देश में, उनकी फिक्र करनी चाहिए। प्रधानमंत्री तो आते जाते रहेंगे, हमारे ही प्रधानमंत्री है, देश के प्रधानमंत्री आते जाते रहेंगे जी। लेकिन जो निवेश एक बार चली जाती है वो वापस नहीं आएगी। सर, आप इतने वरिष्ठ नेता हैं, राजनीति के तौर पर कैसे देख रहे हैं? कुछ ही महीने में प्रधानमंत्री दूसरी बार महाराष्ट्र आ रहे हैं और इस बार फिर से इंफ्रास्ट्रक्चर की बात, पहले महामार्ग अब मेट्रो और सारी चीजें हैं। देखिए, उसमें राजनीति है। मैंने कहा मुंबई महानगर पालिका का चुनाव को महत्व देने के लिए कि हम सब कुछ हम कर रहे हैं, केंद्र सरकार कर रही है, ये दिखाने के लिए ये सब चल रहा है। लेकिन पब्लिक है, सब जानती है। सर, दावोसच्या संदर्भात एक प्रश्न होता. दावोसचा जो दौरा आहे तो छोटा करण्यात आलेला आहे, त्याच्यानंतर पंतप्रधानांचा दौरा देखील आहे. काय वाटतं दौरा? प्रधानमंत्री एका दिवसासाठी येत आहेत, काही तासासाठी येत आहेत. खरं म्हणजे सरकारतर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांची तारीख बदलता आली असती, पण या राज्यातील गुंतवणुकीपेक्षा त्यांना प्रधानमंत्र्यांचे राजकीय कार्यक्रम, त्याचं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे, शिवसेनेला त्रास देणं किंवा शिवसेनेचा पराभव करणं हे एकमेव आहे. त्याच्यासाठी त्यांना गुंतवणुकीचा विषय महत्त्वाचा वाटत नाही. प्रधानमंत्री हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपले नेते आहेत सगळ्यांचे, ते पुढली तारीख देऊ शकतात. प्रधानमंत्री येत जात राहतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्या पुढे ते नेहमी येतील ते, कारण त्यांना असं वाटतंय त्यांचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. पण प्रधानमंत्र्यांना जर विनंती केली तर एखादी पुढली तारीख देतील ते. पण दावोसला जे गुंतवणूकदारांचं संमेलन आहे तिथे पुढली तारीख मिळणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे या देशातले सर्वच राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रतिनिधी मंडळ चाललं आहे. बाजूच्या गुजरात राज्याचंही चाललेलं आहे आणि आम्ही मात्र इथे अडकून पडलेलो आहोत. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये छुपी बैठक झालेली आहे. छुपं काही नसतं. मी दिल्लीत होतो 4 दिवसापूर्वी, प्रकाश आंबेडकर आणि आमची भेट झाली. ती काय छुपी होती का? सगळ्यांनी पाहिली. त्यात छुपं काय असतं? तुम्हाला कळलं, सगळ्यांना कळलं ना, भेटले, मग छुपं काय? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्रजी आणि प्रकाश आंबेडकरजी भेटले, त्यात लपून का राहिलं? सर, अभी आपने कहा कि प्रधानमंत्री को लगता है उनकी सरकार है, उसको कैसे समझे सर कि प्रधानमंत्री को लगता है उनकी सरकार है? आज जब हमारी मुख्यमंत्री थे उनको लगता नहीं था कि हमारी सरकार अपनी सरकार है. सरकार सरकार होती है, चुनी हुई सरकार होती है किसी भी राज्य में, चाहे ममता जी की हो, चाहे तेलंगाना में केसीआर की हो, चाहे तमिलनाडु में स्टालिन जी की हो. सभी की सरकार जो होती है वो देश की सरकारें होती है. लेकिन आजकल ऐसा होता है, अगर हमारी पार्टी की सरकार नहीं है तो केंद्र सरकार को लगता है अपनी सरकार नहीं है, उसको गिरानी चाहिए. दादर पोलीस ठाण्यात जर गोळीबार झाला त्यातून सदा सरवणकरांनीच केलंय असं पुढे आलं. गुंतवणुकीबाबत राज्य सरकार गंभीर नाही. डावोस दौरा सोडण्याची गरज काय होती आणि पंतप्रधानांचा दौरा पुढे का ढकलला नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांना फक्त पालिका निवडणुकांची चिंता असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राज्यात गुंतवणुकीचा ओघ आटलेला आहे. गुंतवणुकीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. सत्ताधाऱ्यांना फक्त पालिका निवडणुकांची चिंता आहे. राहुल गांधींसोबत यात्रेमध्ये चालणार असल्याचं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तसंच राज्यामध्ये गुंतवणुकीचा ओघ आटलाय अशी टीका देखील संजय राऊत यांनी केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. रात्री आरोग्यवर्धिनी केंद्रात डॉक्टर उपलब्ध राहतात की नाही याचाच आढावा घेण्यासाठी चक्क रात्रीच्या वेळेस गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केंद्रात जाऊन आढावा घेतला. यावेळी रावणवाडी आरोग्यवर्धिनी केंद्रात अटेंडंट सुद्धा हजर नव्हता. ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र तसंच उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी याच आरोग्यवर्धिनी केंद्रात डॉक्टर तसंच कर्मचारी नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे आता ड्युटीवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ड्युटी चार्ट तुमचे दिसायला पाहिजे आणि प्रत्येकाने ड्युटी चार्टनुसार आपल्या आस्थापनेवर उपस्थित असायला पाहिजे. वैद्यकीय अधिकारी आहेत इथे, परंतु त्यांना आपल्याला बोलवावं लागलं. ही शोकांतिक आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याला अटेंडंटला बोलावं लागतं. ही त्याच्यापेक्षा अजून खेदजनक गोष्ट आहे, कारण अटेंडन्सनी इथे असणं गरजेचं आहे. तो कोई भी वैद्यकीय अधिकारी, कोई भी परिचर, कोई भी यहाँ पे मौजूद नहीं था. ठीक है, एमओ अपने क्वार्टर में हो सकते हैं, पर एक सामान्य प्रक्रिया है कि सामान्य व्यक्ति अगर यहाँ पे कोई इलाज के लिए आ गया, आज बाजार का भी दिन है और इसमें अगर अपने मेडिकल सुविधा इस टाइप से रहेंगी तो हम सामान्य लोगों को न्याय कैसे देंगे. निश्चित रूप से मैं डीएचओ साहब को इस बारे में आदेशित करता हूँ कि जो भी जिन्होंने इस टाइप का जो नेग्लिजेंसी ऑफ ड्यूटी कर रहे हैं उन पे ऑब्वियसली जो कार्रवाई होनी चाहिए अपना शासकीय नियमानुसार वो निश्चित रूप से कार्रवाई करेंगे.